गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज माझ्याकडे पाहुणे येणार होते, माझे मामा मामी आणि वहिनी आणि दादा पण, म्हणजे त्यांना सोडून जाणार होता बिकॉज वहिनींची पहिली संक्रांत होती. सो हे बघा, हे लोक आलेले आहेत आणि हा बघा गाडी चालवून दमलेला आहे किंवा हाच घेऊन आला होता त्यांना. साताऱ्यावरून कंटिन्यू चालवतो तो दमला तो. वहिनीने मला हाय केलं, त्याच्यानंतर मामी उतरले आमच्या. त्याच्यानंतर मग सगळे हे बघा निघाला पण हा लगेच, म्हणजे ह्याला ॲक्च्युली तो कामानिमित्तच आला होता. सो तो त्यांना फक्त सोडून पुढे निघणार होता. तर वहिनींना खूप जड जातं आहे दादाला बाय करायला, तरी त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही येऊन घरी जेवलो. पुरणपोळीचा बेत होता. सो सगळे जेवले. वहिनींना जेवायचं नव्हतं बिकॉज तुम्ही समजू शकता, नवीन नवीन लग्न झालं आहे, नवरा आता नाही आहे सोबत. सो ते त्यांच्याशीच बोलत आहेत त्यांच्या नवऱ्यापाशी. सो इतक्या लाजतात, बापरे बापरे किती लाजतात बघा. सो त्याच्यानंतर आम्ही सकाळी उठलो. मी सगळ्यात लेटच उठली म्हणा. मी उठेपर्यंत भोगीची भाजी तयार होती आणि मामी आमच्या पीठ मळत होत्या, म्हणजे भाकरी करण्यासाठी. बिकॉज दुर्डी देतात आमच्याकडून दादाची. सो त्याची तयारी झाली होती आणि इथे माझी मम्मी भंकस करते बघा. मला बोलते तुला मारेल. आता मी काय केलं हिचं मला मारायला, तुम्ही जरा सांगा मला. हिची बडबड ऐकून मी लागली माझ्या कामाला गाईज. मला भाकरी करायची होते, सो मी ते करायला घेतलं. बघा किती छान फुगली आहे, माझ्यासारखी आहे हो की नाही. तर मला सांगा माझी भाकरी कशी झाली ते. त्यानंतर मग आम्ही वहिनींची ओटी भरून घेतली. त्याच्यानंतर हे बघा ओटी भरली त्यांची, आणि बिकॉज त्या फर्स्ट टाईमच आमच्या घरी आल्या होत्या, सो ओटी भरावी लागते आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही निघालो त्यांच्या घरी. कोणाच्या घरी तर वहिनींच्या घरी, दादाची दुर्डी घेऊन. सो आम्ही निघालो होतो ऑन द वे. मी माझ्या भावाच्या बाईकवर होती आणि ह्या सगळ्यांना आम्ही ओला करून दिली होती, त्यामुळे ते सेपरेट येत होते आणि आम्ही आमचं वेगळं चाललो होतो. तर आम्ही आता पोचलेलो आहोत. मला समजत नाही वहिनी इतक्या वरती का राहतात. इथे वरती चालता ना आमच्या सगळ्यांचे दम निघून गेले होते. शेवटी त्यांचे भाऊ आले आम्हाला घ्यायला, आणि हे माझी मम्मी आणि मामा तर खरंच दमले होते चालून बिकॉज ते खूप वरती राहतात. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत त्यांच्या घरी. आणि बघू शकता मामी पहिलेच येऊन बसले होते कारण त्या जाम दमल्या होत्या. आम्ही सगळे बसलो आहे आता मस्तपैकी घरी. त्यांचं घर पण खूप मस्त आहे. आणि त्याच्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम होता आमचा, तोसुद्धा छान झाला. त्याच्यानंतर वेळ होती दुर्डी खोलायची. त्याच्यानंतर मग त्यांनी हळदीकुंकू झालं नवीन नवरीचं, आणि हे बायकांचा खेळ चालू आहे. म्हणजे जो पहिला आमच्याकडे कसं असतं, जो पहिला हात लावतो दुर्डीला त्याला उखाणा घ्यावा लागतो. सो बघा त्या काकीने उखाणा मस्त घेतलेला आहे. आता माझी वहिनी उखाणा घेते. आपण परत रिवाइंड करून ही व्हिडिओ बघूया. ओके. पायात घातले चांदीचे पैंजण, ओंकाररावांचं नाव घेते ऐका सारेजण. वाव, छान उखाणा घेतलेला आहे. सो टाटा बाय बाय.